कट गणपती घेऊन निघाले. 365 दिवसाची आतुरता संपली आपली. आपल्याला आता आहे ना आपल्या मंडळाचा बाप्पा आणायला जायचं आहे. पण विषय असा झालेला आहे की खतरनाक असा पाऊस चालू आहे नाही का. पावसामुळे ना काहीच करता येत नाही, कारण की गणपती पण ओला होऊन जाईल. जे पण ठरवलं आहे पोरांनी त्याचा सगळा प्लॅन चौपट होऊन जाईल नाही का. पाऊस बघू शकतो तुम्ही, खतरनाक जोरात पाऊस चालू आहे नाही का. त्याच्यामुळं असा निर्णय घेतला आहे का थोडासा आता वेळ थांबून घेऊया, एक अर्धा एक तास पाऊस जाईपर्यंत. तोपर्यंत मी पण पटापट कुर्ता वगैरे प्रेस करून घेतो. कामं चालले होते माझे, कारण की लद्दाखला जाऊन आल्यामुळे भरपूर कामं पेंडिंग पडलेले नाही का. ते कामं करायचे, त्याच्यामुळं पटापट कामं करून घेतले. आता कुर्ता वगैरे प्रेस करतो मस्तपैकी आणि तयार होऊया गणपती बाप्पाच्या आगमनाला. हॅलो वगैरे बघा, गणपती आणण्यासाठी आता ट्रॅक्टरची सजावट वगैरे चालू आहे. DJ वगैरे पण येऊन थांबलं आहे आता मस्तपैकी. बघू आता पटापट किती वेळ लागते. पोरं फुल थांबला होता आता गर्दी गोळा करायसाठी. हॅलो, गणपतीने आधीच आणून ठेवलेला होता तर बघा. ट्रॅक्टर रिवर्स लावून गाड्यातनं गणपती काढायचा प्लॅन चालू आहे होता. कसा करता बघू आपण. लास्टचा जो गाळा आहे बघा, ह्या गाड्यात गणपती ठेवलेला आहे. मस्त मूर्ती बघू. गणपतीचा जोपर्यंत चेहरा उघडत नाही तोपर्यंत समजत नाही. चला, दोघं तिघांना वर चढवलंय, कारण की गणपती उचलून आणल्यानंतर वरती बाकीचे सेट करायला, गणपती सेट करायला 2-3 जण पाहिजेत. हळूहळू आरामात हात सांभाळ फक्त. हातापासून डोकं लांब ठेवा फक्त. चलो, गणपती बाप्पा बाई लोक ठेवलाय गणपती आता फायनली. आणि अजिंक्य छोटा गणपती घेऊन उभा आहे आपला माणूस. त्याच्या कट नाही टाकणार तुला बाई. गणपती घेऊन निघाले. चलो बाई, निघाला गणपती फायनली. 365 दिवसाची आतुरता संपली आपली गणपतीची. भरपूर दिवसापासून वाट पाहत होते सगळेजण. आपण पण त्यासाठी घाईघाई लद्दा करून आलो होतो गणपतीसाठी. आणि आता फायनली गणपती विराजमान होणार आहे आपल्या एरियात, आपल्या मंडळात. घाबरले ना बेमशी, अंगावर नाही आले, बरं झाले. त्याच्यामुळे मला बोलता नाही येते नाही का, कारण की कॉपीराईट लागेल आपल्याला. त्याच्यामुळं फक्त शूट घेऊन ठेवतोय. बाकीच्या नंतर सांगाल मी तुम्हाला कसं नियोजन होतं, काय होतं.
डीजे गेला आता आपल्याला बोलता येईल, कारण की कॉपीराईटमुळे आपल्याला बोलता येत नव्हतं नाही का, तो विषय होता सगळा. पण आता काही टेन्शन नाही आहे, डीजे पाठवून दिला त्याला, दुसरी ऑर्डर होती त्याच्यामुळे तो गेला आहे. आणि आता गणपती मस्त उतरवू, मंडळात त्याची स्थापना वगैरे करू, पटापट गणपतीचं नियोजन करू. आता बघा सगळी पब्लिक येऊन थांबली नाही का मध्ये, हे आपलं मंदिर. चलो गणपती बाप्पा, चलो गाईज गणपती उतर रहा है. ए डोकं सांभाळ फक्त, ओम्या ओम्या हाताच्या इथं डोकं सांभाळ. चलो 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 चलो, पुढे घ्या थोडा, हात न घाल. अरे गणपती बाप्पा मोरया मोरया. हात सांभाळ हात सांभाळ हात सांभाळ. गणपती बाप्पा मोरया. चलो हे शेवरे चलो भाई, आला गणपती फायनली. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा. याला बाजूला घे ना, कोण आहे खाली, कोण आहे याला बाजूला घे ना. गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपतीचा जय जयकार. भाई लोक गणपती बसवून झालेलं आहे मस्त. आता त्यांची तयारी चालू आहे, पूजा चालू होती थोडं वेळ तोपर्यंत. आता काही लोकांना पाणी द्यायचं आहे, पाणी द्यायसाठी चाललो आहे आता. कारण की डीजेमुळे आहे ना काही बोलताच नाही आला नाही का, आवाजच येत नव्हता. डीजेचा कॉपीराईट लागेल आपल्याला डीजेमुळे, त्याच्यामुळे काही बोललोच नाही. आणि आता आहे ना सगळे आले आता मस्त पैकी. आता थोडंसं पाणी बिणी पितो आणि परत थोडं पूजा चालू होती, गुरुजी वगैरे आले. तर मग जशी पूजा चालू होईल तसं परत आपण आता मंडळात जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आता पूजा वगैरे कशी होती आपल्या इथे. आणि फुल अंधार नाही का, आणि आपल्या घरातला गणपती बाप्पा दाखवतो तुम्हाला. हे बघा लाईटिंग वगैरे लावायची बाकी आहे अजून. हे बघा आपल्या घरातला गणपती बाप्पा, लाईटिंग वगैरे आता थोड्या वेळ लावू. तोपर्यंत माझ्या लोकांना आहे ना पाणी वाचतो मी आता मस्त. आपल्या मंडळाचं झालं आहे गाईस. आता चाललो आहे आपण तिकडे समोर आपल्याच कॉलनीतले अजून एक मित्र आहे, त्यांचा पण गणपती आहे, तर तिथं भेट देण्यासाठी चाललो आहे आपण. थोडंसं पाहून बघू आता. हे बघा समोर गणपती. पूजा चालू आहे. पूजाला कोण बसलाय काय माहिती, तरी बसलंय मला पण नाही माहिती कोण बसलंय. कारण की मी पण आता कॉलनीत भरपूर दिवसानंतर आलो नाही का, कमीत कमी मी पण 1 ते 1.5 महिन्यानंतर एक ते दीड महिना म्हणतो 8 महिन्यानंतर आलो असतो. पूजा बिजा बा भाई कसा करतोय, असा हसतोय बा तो. बोल गया हॅलो गाईज, फायनली गणपती वगैरे बसले, आरती वगैरे सगळं झाली. आता चाललोय घरी. ब्लॉग इथेच एंड करतो. आणि डीजे लावलेला असल्यामुळे जास्त काही बोललो नाही, कारण कॉपीराईट यायची शक्यता जास्त होती त्याच्यामुळं. चला मग आता तर बघा गणपती वगैरे बसवून वगैरे सगळं झालं आहे. आता सगळी पब्लिक पण घरी गेली. आता आम्ही पण निघतोय घरी. ब्लॉग इथेच एंड करतो. भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तर चला तर मग गाईज, बाय बाय.